गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आता जस्ट उठलो आहे मी. पहिल्यांदा मी गणपतीची लाईट लावली आहे. तुम्ही बघू शकता माझी गणपतीची छोटीशी मूर्ती. तर चहा बनवूया आता. बघूया फ्रीजमध्ये काय आहे का. दूध पिशवी मी आणून ठेवली होती, पण आय थिंक मला वाटते ती एक्सपायर झाली असणार आहे. तुम्ही बघू शकता 21:10 म्हणजे ही ऑलमोस्ट एक्सपायर झाली आहे. अजून बघूया दूध आहे का दुसरीकडे कुठे. इथे टोपामध्ये आहे, पण ह्यामध्ये पण दूध संपलं आहे. बाकी फ्रीजमध्ये काहीच नाही, फक्त इथे एक बिस्किट आहे बाउन्सचं, जे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. तेच बिस्किट आहे आता इथे. सो मी जातो आता दूध पिशवी घेऊन येतो. डोअरला लॉक लावला आहे आणि मी आता जातो खाली. माझा रूम हा 4थ्या माळ्यावरती आहे, त्यामुळे खाली उतरायला काय वाटत नाही. पण जेव्हा वरती चढायला येतं तेव्हा पूर्ण जीवावर येतं, कारण का बिल्डिंग जुनी असल्यामुळे लिफ्ट नाही आहे बिल्डिंगला आणि मी इकडे रेंटने राहतो. त्यामुळे तर मी आता जातो दूध पिशवी घेऊन येतो, कारण का उठल्या चहा नसेल ना तर पूर्ण दिवस मग असं वाटतं की काहीतरी मिसिंग आहे. मी माझ्या बिल्डिंगच्या बाहेर आलो आहे आणि बघू शकता तुम्ही 10:30चा व्ह्यू कसा आहे तो. आणि मी जिथे दूध पिशवी आणायला चाललो आहे ते दुकान एवढंही लांब नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे बाजूलाच ते दुकान आहे. तर आपण जाऊया, दूध पिशवी घेऊन येऊया. आणि चहा पावडर पण संपले. एका वेळेला सगळं संपून देतं. काका एक दूध पिशवी द्या, एक दूध पिशवी द्या आणि चहा पावडर पण द्या. हां, चहा पावडर 10 वाले 5 वाले 10 वाले द्या, 2 द्या 10 वाले. तर मी दूध पिशवी घेतले बघू शकता आणि 2 चहा पावडर पण घेतल्यात. तर आता घरी जाऊन पहिली चहा बनवतो, म्हणजे कसं जरा चहा पियालो ना की पूर्ण दिवस तर चांगला जातोच आणि फ्रेश वाटतं चहा पिल्यावर. मी एका बाजूला दूध गरम करायला ठेवलं आहे आणि मी तुम्हाला माझ्या विंडोच्या बाहेरचा व्ह्यू दाखवतो. तुम्ही बघू शकता तिकडे त्या साईडला पूर्ण झोपडपट्टी आहेत. म्हणजे तुम्हाला दिसतंय का माहीत नाही, पण तुम्ही बघू शकता सगळ्यांनी टी व्हीचे जे अँटिने आहेत ते वरतीच लावलेत. तर मी एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आहे आणि आता मी चहा बनवतो. याला पाणी घेतलं आहे, 1 कप पाणी घेतलं आहे. पाणी उकळायला ठेवतो आणि आता त्याच्यामध्ये दूध टाकतो थोडंसं. पुन्हा 1 कप दूध, म्हणजे कसं कॉम्बिनेशन बरोबर राहील. 1 कप पाणी, 1 कप दूध. साखर मी पिशवीतच ठेवलं आहे, कारण मी आता जस्ट शिफ्ट झालो आहे. मला 1 महिना झाला असेल, तर त्यामुळे मी काय अजून डबा वगैरे घेतला नाही आहे साखरेसाठी. तर मी आता चहा बनवतो आहे. तर गाईज, माझे डेली ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय गाईज. थँक्यू सो मच.